नमस्कार, प्रियांकाच फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे नवरात्री स्पेशल उपवासाचे आप्पे। खूप कमी साहित्यात आणि कमी वेळेत हे आप्पे तयार होतात। खूप सॉफ्ट बनतात आणि चवीलाही छान लागतात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी रेसिपीला लागणारं साहित्य घेते। इथे मी 1 कप वरीचे तांदूळ, ह्याला भगरही म्हणतात, हे घेते। या वरीच्या तांदळाला आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 वेळा मी इथे धुवून घेणार आहे। ह्याला थोडीशी पावडर असते, त्यामुळे ह्याला आपल्याला स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे। हे बघा, अशा प्रकारे छान मी चोळून हे तांदूळ धुवून घेणार आहे। हे बघा, असं पाणी त्याचं निघतं। अशा प्रकारे मी छान धुवून घेतले। आता आपण ह्याचं वाटण करून घेऊया। त्यासाठी मी मिक्सरमध्ये सगळ्यात आधी हे जे साबुदाणे होते, इथे मी पाववाटी साबुदाणे घेतलेत, ह्याचं मी वाटण करून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे रवाळ असं आपल्याला ह्याची पावडर तयार करून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये आपण हे जे धुवून घेतलेले वरीचे तांदूळ होते, हे थोडे थोडे करून वाटून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये आता मी दही पण टाकते। इथे मी दही अर्धा कप घेतलाय, म्हणजे 1 वाटी वरीचे तांदूळ, पाव वाटी साबुदाणे आणि अर्धा वाटी दही। हे बघा, अशा प्रकारे आता मी वाटून घेते। आता ह्याच्यात मी थोडंसं गरजेप्रमाणे जसं पाणी लागेल तसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ह्याची जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे। जास्त बारीक करायचं नाहीये, थोडंसं रवाळच ठेवायचं आहे। आता मी हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेते। आता मी हे जे उरलेले तांदूळ होते ते पण मी थोडे थोडे करून वाटून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करायचे। बघा, बॅटर आपलं कसं तयार झालंय। आता इथे मी मिरचीची पेस्ट टाकते। ह्याच्यामध्ये मी जिरे टाकून ही पेस्ट तयार करून घेतली आहे, मिरची आणि जिरे। त्याचप्रमाणे आपल्याला इथे शेंगदाण्याचे कूट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे, जाडसर वाटून घ्यायचे। आता मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकले आणि आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। जास्त पातळ तयार करायचं नाहीये आणि जास्त घट्ट पण नको। जसं आपण इडलीला बनवतो त्या प्रकारेच बनवायचं आपल्याला। हे बघा, अशा प्रकारे आता हे बॅटर आपण, जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण 10 मिनिटं ठेवून देऊया, नाहीतर मग आपण लगेचच ह्याच्यामध्ये पाव चमचा आम्ही खायचा सोडा टाकलाय। आता हा सोडा पण आपण चांगला मिक्स करून घेऊया। सोडा टाकल्यामुळे आपलं जे हे बॅटर आहे हे थोडंसं हलकं होतं आणि त्यामुळे आपल्या जे आप्पे आहेत ते छान मऊसूत आणि हलके होणार आहेत। त्यामुळे इथे खायचा सोडा, जर आपण झटपट बनवणार असाल तर खायचा सोडा गरजेचा आहे। आता मी इथे मीठ टाकते, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता हे आपण मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया। जर तुमच्याकडे वेळ असेल तर हे मिश्रण तुम्ही 2-3 तास ठेवलं तर आपल्याला सोडा टाकायची गरज नाहीये। जर झटपट बनवणार असाल तर तुम्हाला सोडा टाकणं गरजेचं आहे। चला तर मग आता आपण इथे आप्पे पात्र गरम करायला ठेवले गॅसवर। आता मी इथे तेल टाकून घेते। खूप कमी तेलामध्ये हे आप्पे तयार होतात, कारण उपवासाच्या दिवसांमध्ये जास्त तेलकट खाल्ल्यामुळेही खूप त्रास होतो पित्ताचा, त्यामुळे हे खूप पचायलाही खूप हलके असतात। पण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून हे आप्पे सोडून घेऊया। आपल्याला इथे फ्लेम कमीच ठेवायची आहे, नाहीतर आपले आप्पे पटकन एका साईडने जळतील। हे बघा, अशा प्रकारे आपण हे बॅटर पूर्ण आप्पे पात्रामध्ये भरून घेऊया। हे आपल्याला अर्धच भरायचे आहेत,
कारण हे फुलून मग मोठे होतात. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवून देऊया. फ्लेम कमी करून घ्यायची. आता इथे आपले आप्पे तयार होत आहेत, तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. इथे मी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाण्याचे सालं काढून घेतलेत. त्याचबरोबर जी आपण पेस्ट बनवली होती मिरची आणि जिऱ्याची, ती मी चवीप्रमाणे टाकली. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. जशी आपण चटणी बनवतो त्या प्रकारे ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपली चटणी तयार झाली. आता इथे आपले आप्पे पण एका साईडने तयार झालेत. आता आपण ह्यांना उलटं करून घेऊया. हे बघा, किती छान आपल्या आप्प्यांना सोनेरी रंग आलाय. खूप छान सोनेरी आणि सॉफ्ट असे आप्पे बनतात. खुसखुशीत पण बनतात. वरच्या साईडने वरची लेअर्स खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट असे आप्पे तयार होतात. आता आपण परत इथे गरजेप्रमाणे तेल टाकून घेऊया. आता आपण झाकण लावून परत हे 5 मिनिटासाठी ठेवून देऊया. आता आपण जी चटणी तयार केली होती त्याला आपण तडका देऊया. इथे मी 1 चमचा तेल टाकून घेतलं. तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकले आणि 5 ते 6 आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची. आता आपली ही गरम गरम फोडणी आपल्याला आपल्या चटणीमध्ये टाकून द्यायची. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे आपली छान ही उपवासाची चटणी तयार झाली. ही चटणी तुम्ही उपवासाच्या दिवसामध्ये कशाबरोबरही खाऊ शकता. हे बघा, आपले आप्पे आता दुसऱ्या बाजूने किती छान सोनेरी असे तयार झालेले आहेत. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे आपले छान आप्पे तयार झाले. आता आपण ह्यांना सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. असे आपले उपवासाचे आप्पे तयार झाले आहेत. तुम्हीही नक्की करून पहा.